करवा चौथ म्हणजे काय किंवा मग हा उपवास केव्हा केला जातो किंवा मग हा उपवास करण्यामागचं नेमकं कारण काय आहे किंवा मग कथा काय आहे. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण करवा चौथ हा उपवास का केला जातो याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर भारत देशामध्ये किंवा मग प्रत्येक जाती धर्मामध्ये नवरा बायको सणाला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. बायको नेहमी नवऱ्यांसाठी किंवा मग त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. आपल्या देशात प्रत्येक राज्यानुसार प्रांतानुसार अनेक धार्मिक परंपरा वेगवेगळ्या प्रकारे केलेल्या पाहायला मिळतात. तर यात नवरा बायकोच्या नात्याची वीण अधिक घट्ट व्हावी किंवा मग नवऱ्याला जास्तीत जास्त दीर्घ आयुष्य लाभावे आणि त्यांच्यातील प्रेम वाढण्यासाठी काही गोष्टी आपल्या परंपरेने आपल्याला शिकवल्या आहेत, ज्याचे धार्मिक महत्त्व तर आहेत, सोबतच आजच्या आधुनिक काळात सामाजिक महत्त्व देखील खूप महत्त्वाचे आहे. आपल्या देशात पतीच्या दीर्घायुष्यासाठी अनेक व्रतवैकल्य केली जातात. विविध राज्यात त्यात काही बदल घडत असतात, मात्र हेतू एकच आहे की आपल्या पतीचं उत्तम असं दीर्घ आयुष्य लाभावं. जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये वडाची पूजा केली जाते किंवा मग हरितालिकेचं पूजन केलं जातं आणि आपल्या पतीच्या उदंड आयुष्याची कामना केली जाते. तसेच भारताच्या अनेक भागात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करवा चौथ हा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. तर या दिवशी दिवसभर पती आपल्या पत्नीसाठी किंवा मग पत्नी आपल्या पतीसाठी निर्जळी उपवास करते. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र आणि मग भगवान महादेव, पार्वती, गणेश आणि नंतर आपल्या पतीची पूजा करून हा जो उपवास धरलेला आहे तो निर्जळी उपवास चंद्रोदयानंतरच सोडला जातो. यालाच करवा चौथ असं म्हटलं जातं. बहुतेक करून पंजाब, उत्तर भारतात या सणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. तिकडे तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. करवा चौथचे व्रत हे रविवारी म्हणजेच 20 ऑक्टोबर 2024 या दिवशी आलेले आहे. करवा चौथ पूजा मुहूर्त कालावधी हा संध्याकाळी 5:46 सुरू होणार आहे. तो 7:03 आहे. करवा चौथ पूजेचे एकूण कालावधी 1 तास 16 मिनिटे असा आलेला आहे. करवा चौथच्या दिवशी संध्याकाळी 7:53 चंद्र उदय होणार आहे. करवा चौथ म्हणजेच हा जो उपवास आहे तो बहुतेक करून अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजे संकट चतुर्थीच्या दिवशी येतो. अश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, समृद्धीसाठी पूर्ण दिवस निर्जळी उपवास करतात. संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर चाळणीतून प्रथम चंद्राचे दर्शन व नंतर पतीचा चेहरा पाहिला जातो. विवाहित स्त्रियांनी आपल्या इच्छित पती मिळण्यासाठी हे व्रत केले जाते. या दिवशी भगवान शंकर, देवी पार्वती आणि कार्तिकेय व गणपतीची पूजा केली जाते. चंद्राचे दर्शन घेऊन अर्घ्य दिल्यावरच हे व्रत मोडले जाते. हे व्रत सर्वात कठीण व्रतांपैकी एक मानले जाते, कारण हे दिवसभर अन्न किंवा मग पाण्याशिवाय केले जाते. म्हणूनच याला निर्जळी व्रत असं म्हटलं जातं. या व्रतामध्ये सूर्योदयापासून चंद्रदर्शनापर्यंत रात्री अन्न किंवा पाणी न घेता चंद्राचे दर्शन केल्यानंतरच हा उपवास पूर्ण मानला जातो. आता आपण पाहूयात की हा उपवास केव्हापासून करायला सुरुवात झाली किंवा मग यामागची पौराणिक कथा काय आहे. वनवासाच्या काळात अर्जुन निलगिरी पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी गेले होते. अर्जुनाचे रक्षण करण्यासाठी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाकडे मदत मागितली. त्यांनी द्रौपदीला माता पार्वतीने भगवान शंकरासाठी जे व्रत केले होते तेच व्रत तू कर असे सांगितले. तेव्हा द्रौपदीने तेच व्रत केले आणि काही वेळाने अर्जुन सुखरूप परत आला.
करवा चौथचा उपवास सकाळी सूर्योदयापासून सुरू होतो आणि संध्याकाळी चंद्र उगवेपर्यंत पाळला जातो. या सणात चंद्राला खूप महत्त्व आहे, कारण महिला दिवसभर निर्जळी उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर त्यांना अर्घ्य देऊन उपवास सोडला जातो. या दिवशी चतुर्थी माता आणि गणेशाची देखील पूजा केली जाते. सौभाग्य, पुत्र, धन, पतीचे रक्षण आणि संकटापासून दूर राहण्यासाठी चंद्राची पूजा केली जाते. असा उल्लेख शास्त्रामध्ये आहे की करवा चौथच्या दिवशी चंद्राची उपासना करण्याचे आणखीन एक कारण म्हणजे चंद्र ही औषधी आणि मनाची प्रमुख देवता आहे. अमृताचा वर्षाव करणाऱ्या किरणाचा वनस्पती आणि मानवी मनावर सर्वाधिक प्रभाव पडतो. दिवसभर उपवास केल्यानंतर जेव्हा स्त्रिया चाळणीतून चतुर्थीच्या चंद्राकडे पाहतात तेव्हा त्यांच्या मनात आपल्या पतीबद्दल विशेष प्रेमाची भावना निर्माण होते. त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर एक विशेष असे चैतन्य दिसून येते. त्यांना चांगले आरोग्य लाभते आणि वैवाहिक जीवन सुखी होते. करवा चौथच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्त्रियांनी सासूने दिलेली सर्गी खाल्ली जाते. सूर्य उगवल्यानंतर त्या पाण्याचा थेंब सुद्धा घेत नाहीत. संध्याकाळी संपूर्ण साज शृंगार करून एका ठिकाणी एकत्र जमून आपापल्या घरी चंद्राची किंवा मग करवा मातेची पूजा केली जाते आणि त्यांची कथा ऐकली जाते. त्यानंतर चंद्राची पूजा करून पतीच्या हाताने पाणी पिले जाते किंवा अन्नाचा पहिला घास खाल्ला जातो आणि आपला उपवास सोडवला जातो. तर यामागची नेमकी पौराणिक कथा काय आहे? धार्मिक पुराणानुसार तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेल्या गावात करवा नावाची एक सद्गुणी धोबीण होती. ती आपल्या पतीसोबत राहत होती. तिचा नवरा वृद्ध आणि अशक्त होता. एके दिवशी तो नदीच्या काठावर कपडे धुत असताना अचानक एक मगर तेथे आली. दातामध्ये पाय दाबून धोबीला यमलोकाकडे घेऊन जाऊ लागली. हे बघून म्हातारा नवरा घाबरला आणि तिला काहीच बोलता येत नसल्याने त्याने फक्त करवा करवा असे म्हणत त्याने पत्नीला हाक मारण्यास सुरुवात केली. पतीची हाक ऐकून धोबीण तेथे पोहोचली तेव्हा ती मगर पतीला यमलोकात घेऊन जात होती. मग करवाने मगरीच्या कच्च्या धाग्याने बांधले आणि मगरीसह यमराजाच्या दारात पोहोचले. तिने यमराजाला आपल्या पतीचे रक्षण करण्याची विनंती केली आणि मगरीला त्यांच्या कृत्याबद्दल कठोर शिक्षा देण्याची विनंती केली. तेव्हा ती म्हणाली की हे देवा, मगरीने माझ्या पतीचे पाय धरले आहेत. या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुम्ही मगरीला नरकात पाठवता. करवाची हाक ऐकून यमराज म्हणाले, मगरीचे अजून आयुष्य बाकी आहे. मी अजून यमलोकात तिला पाठवू शकत नाही. यावर करवा म्हणाली की जर तू माझ्या पतीला वाचवण्यात मला मदत केली नाही तर मी तुला शाप देईन आणि तुला नष्ट करीन. करवाची शक्ती, धैर्य पाहून यमराज सुद्धा घाबरले आणि त्यांनी मगरीला यमपुरीला पाठवले. तसेच करवा यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभले. तेव्हापासूनच अश्विन कृष्ण चतुर्दशीला म्हणजे संकट चतुर्थी किंवा मग करवा चतुर्थीला करवा चौथ हे व्रत मानले गेले किंवा हे नाव पाडण्यात आले आणि तेव्हापासूनच हे व्रत करण्यास सुरुवात झाली. या आधुनिक युगात सुद्धा स्त्रिया पूर्ण भक्तिभावाने करवा चौथचे हे व्रत केले जाते आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते. तर ही संपूर्ण करवा चौथची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.